पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। वेश्या व्यवसायातून 4 पीडित महिलांची गुन्हे शाखेतील पोलिसांनी सुटका केली। मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना 6 मे रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नवी मुंबई परिसरातील महिला पुरवणारा अनवर शेख नावाचा इसम हा ग्राहकांना वेश्यागमनासाठी लॉजमध्ये मुली पुरवत असून तो स्वतः किंवा त्याच्या साथीदारामार्फत रिक्षामधून 3 ते 4 मुली ग्राहक सांगेल त्या लॉजमध्ये घेऊन येतो। त्या मुली ग्राहकास दाखवून जी मुलगी ग्राहक पसंत करेल त्या मुलीचे वेश्यागमनाचे 20,000 रुपये घेतो। त्यानुसार बनावट ग्राहकास नवी मुंबईतील द ब्लेस फुल स्टे लॉजिंग अँड बोर्डिंग नेरूळ येथे पाठवले। बनावट ग्राहकाच्या सांकेतिक इशाऱ्यावरून पथकाने 11:15 वाजता लॉजवर पथकासह छापा टाकून कारवाई केली। यावेळी 4 पीडित मुली वेश्यागमनाकरता मिळून आल्या। लॉजमध्ये वेश्यागमनासाठी मुली पुरवणारा मोहम्मद हनीफ रजब ब्यारी, साथीदार अनवर आलम इसाक शेख तसेच वेश्यागमनासाठी लॉज उपलब्ध करून देणारा लॉज मॅनेजर राजेश सदानंद ढवळे यांनी आपसात संगनमत करून पीडित महिलांना लॉजमध्ये आणून बनावट ग्राहकांना दाखवले आणि बेकायदेशीर आणि अनैतिक प्रयोजनार्थ महिलांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी नमूद लॉज हा वेश्या व्यवसायासाठी वापरून पीडित महिलांचे वेश्या व्यवसायाचा मोबदला म्हणून 20,000 रुपये स्वीकारले। या प्रकरणी मोहम्मद हनीफ रजब ब्यारी, अनवर आलम इसाक शेख आणि राजेश सदानंद ढवळे यांच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।